जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, जी लोक तुमचा सतत अपमान करतात, तुम्हाला सतत रडवत असतात, अशा लोकांशी बोलणं बंद करा. मग बघा त्यांच्यावर कसा परिणाम होतो. आपल्या आयुष्यात अशी लोक असतातच की ते आपल्याशी कधीच नीट बोलत नाहीत. सतत ते आपला अपमान करत असतात, आपल्याला टोमणं मारतात, आपलं मन दुखवतात. तरीही त्यांची अशी अपेक्षा असते की आपण त्यांच्याशी चांगलं वागावं. अशा लोकांशी बोलताना आपलं मन नेहमी अस्वस्थ असतं. डोक्यात विचारांची गर्दी भरलेली असते. काय करावं सुचत नाही. आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला अपराधी असल्यासारखं वाटत राहतं. ते लोक आपल्या घरातील असू शकतात, नातेवाईक असू शकतात, शेजारी, मित्र किंवा ऑफिस मधले कर्मचारी, असं कोणीही असू शकतं. आणि आपण दरवेळी त्यांच्याकडून अपमान सहन करत राहिलं की आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो. कधी कधी वाटतं बोलू दे त्यांना, आपण त्यांना उत्तरच द्यायचं नाही. पण असं होतं का? असं होत नाही. मग अशा वेळी आपल्याला एक कठीण आणि महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो की त्यांच्याशी बोलणं बंद करावं लागतं. बोलणं बंद करणं म्हणजे त्यांच्यापासून लांब जाणे किंवा पळ काढणं असं नाही, की स्वतःला वाचवण्याचा तो एक मार्ग आहे. हा निर्णय घेताना मनाला खूप त्रास होतो. लोक काय म्हणतील असा डोक्यात विचार येतो. पण स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी हा निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. बोलणं बंद केल्यानंतर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये बराच बदल होतो. मग ते कसं, हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण त्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, आपल्या मनाला शांती मिळते जेव्हा आपला अपमान करणाऱ्या व्यक्तीशी आपण बोलणं बंद करतो. जेव्हा आपण बोलणं बंद करतो तेव्हा आपलं मन शांत होतं. रोजचे भांडण, वाद, टोमणा, अपमान हे सगळं बंद होतं. डोक्यात सतत फिरणारे शब्द हळूहळू बंद होतात आणि मनावरचा ताण कमी होतो. आपण सकाळी उठल्यावर आपल्याला एकच भीती असते की आज काय ऐकावं लागेल, याची भीती राहत नाही. रात्री झोपताना जुन्या शब्दांची आठवण येत नाही. मन मोकळं आणि शांत राहतं. शांततेमुळे आपल्याला आपला आवाज ऐकायला भेटतो आणि आपल्याला काय वाटतं हे आपल्याला समजायला लागतं. सारखं डोळ्यातून पाणी येणं बंद होतं आणि आपल्या आयुष्यात थोडासा आनंद निर्माण होतो. ते तुम्हाला दुसरा कोणता तर त्रास देण्याचा मार्ग शोधणार, हे लक्षात घ्या आणि सावध राहा. नंबर 2, आपल्या आत्मसन्मानाची जाणीव होते. आपण अपमान सहन करत राहिलो की स्वतःची जाणीव विसरून जातो. त्याच्याशी बोलणं बंद केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण ही एक माणूस आहे, आपल्यालाही एक मन आहे, आपल्यालाही आदर भेटला पाहिजे. समोरचा आपल्याशी वाईट वागतोय म्हणून आपण काही कमी नाही, हे आपल्या हळूहळू लक्षात येतं. पूर्वी जे बोलणं आपल्या मनाला टोचायचं ते आता आपल्या आसपासही नाही. म्हणून डोक्यात चांगले विचार येतात, मन मोकळं राहतं. आपण स्वतःशी चांगलं वागायला शिकतो, स्वतःवर प्रेम करायला शिकतो, स्वतःला दोष देणं कमी होतं आणि स्वतःला प्रश्न विचारतो आपण एवढं का सहन केलं. आणि या प्रश्नामुळे आपल्याला जाग येते. आत्मसन्मान म्हणजे गर्व किंवा स्वार्थ नाही. आत्मसन्मान म्हणजे स्वतःला वाचवणं आहे. मर्यादेची रेषा कधी ओढावी, कुठे ओढावी हे समजतं आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि हे लक्षात घ्या, नाहीतर लोक आपल्याला हलक्यात घेतील. नंबर 3, त्यांना अपराधाची जाणीव होऊ लागते. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीशी जेव्हा आपण बोलणं बंद करतो तेव्हा तो व्यक्ती मला काहीच फरक पडत नाही असं वागतो. पण ते हळूहळू अस्वस्थ होत जातात. पूर्वीसारखा तुम्ही प्रतिसाद देत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या शब्दाने आता कोणावरही परिणाम होत नाही हे त्यांना जाणवतं. मी काय जास्त बोललो का असं त्यांना वाटतं. कदाचित त्यांना त्यांची चूक ही लक्षात येते. भले ते मान्य करत नसले तरी त्यांच्या मनात ते टोचत राहतं. तुम्ही गप्प राहिल्यामुळे त्यांना आरसा दिसतो आणि त्या आरशात त्यांना त्यांचं वागणं दिसतं. त्यांना अपराधी वाटायला लागतं. ती भावना त्यांना अस्वस्थ करायला लागते. त्यांना त्याची जाणीव होते पण त्याच्या युगोमुळे ते मान्य करत नाहीत. त्यांच्या युगोमुळे ते व्यक्त होत नाहीत आणि त्यांना वाईट वाटलं हेही तुम्हाला जाणवून देत नाहीत. नंबर 4, नात्याचं खरं स्वरूप समजतं. त्रास देणाऱ्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही बोलणं बंद करता तेव्हा तो व्यक्ती कसा वागतो, काय करतो हे तुम्हाला दिसून येतं. ती व्यक्ती तुम्हाला शोधते का, त्या व्यक्तीला तुमची किंमत आहे का हेही समजतं. ती व्यक्ती जर बोलायचा प्रयत्न करत नसेल तर त्या व्यक्तीचं आपल्याला सत्य समजतं. हे नातं फक्त एकतर्फीच होतं हे आपल्या लक्षात येतं. खोट्या अपेक्षा दूर होतात आणि मनाला फसवणूक झाल्यासारखं वाटतं. आणि या फसवणुकीतून आपल्याला शिकायला भेटतं. नातं म्हणजे सहनशीलता नाही हेही समजतं. नातं परस्पर उभं असतं हेही समजतं आणि डोळे उघडतात आणि पुढचा मार्ग सुद्धा दिसायला लागतो. नंबर 5, स्वतःसाठी वेळ मिळतो. आपण स्वतःकडे बघायला शिकतो जेव्हा वाद थांबतात तेव्हा. तेव्हा आपला बराच वेळ वाचतो. मनातले फालतू विचार थांबतात आणि हा वेळ आपण स्वतःसाठी वापरू शकतो. मनाला आवडणाऱ्या गोष्टी करू शकतो. मन शांत होतं,
मनात येतं कोणालाही उत्तर द्यायचं नाही. आपल्या काय इच्छा आहेत हे समजतं. दुसऱ्याला खुश करण्यात लावलेली ताकद परत मिळते आणि ती ताकद आपण स्वतःसाठी वापरू शकतो. मन मोकळं होऊन हसता येतं, जगता येतं. नंबर 6, अपराधीपणाची भावना कमी होते. अपमान सहन करत जगणारी व्यक्ती नेहमी स्वतःला दोष देत असते. कोणी काय बोललं, कोणी काय अपमान केला की आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. त्यामुळे टेन्शन वाढतं, डोकं दुखतं. मंडळी, आपण सगळं सहन केलंच पाहिजे असं नाही. प्रत्येक नातं टिकवणं ही आपली जबाबदारी नाही. आपण चुकीचं केलं नाही हे आपल्या मनाला पटतं, स्वतःला माफ करता येतं, मनावरचं ओझं कमी होतं, स्वतःशी थोडं प्रेमाने वागायला शिकतो, स्वतःच्या भावना मान्य करतो. त्यामुळे अपराधीपणाची भावना कमी होते. नंबर 7, लिमिट ठेवायला शिकतो. बोलणं बंद करणं म्हणजे एक लिमिट ठरवणं असतं आणि ही सीमा खूप गरजेची असते. अशा लोकांपासून ती आपल्याला सुरक्षित ठेवते. सगळ्यांना सहन करायची गरज नाही हे सुद्धा कळतं. आपण कुठं थांबलं पाहिजे हे सुद्धा समजतं आपण बोलणं बंद केल्यानंतर. बोलणं बंद केल्यामुळं आपण लोकांना नाही म्हणायला शिकतो. सीमा ओढणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर तो आपल्या रक्षणाचा मार्ग असतो. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. ही समज आपल्या मनात येते आणि हळूहळू आपल्याला आयुष्य समजतं आणि हळूहळू आपलं आयुष्य सोपं करतं. नंबर 8, भीती कमी होते. अपमान करणाऱ्या व्यक्तीची आपल्याला खूप भीती वाटते, म्हणून त्याच्याशी बोलणं बंद करताना सुद्धा आपल्याला खूप भीती वाटते आणि हळूहळू ही भीती आपली निघून जाते आणि आपण एकटे पडणार नाही याची आपल्याला जाणीव होते. आपण स्वतःसोबत उभं राहू शकतो हेही कळतं. समोरची व्यक्ती नसली तरी आपण ठीक आहोत हेही समजतं आणि ही जाणीव आपल्याला ताकद देते आणि भीती गायब होते आणि आत्मविश्वास जागा होतो. आपण एकटं जगू शकतो, आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. स्वतःवर विश्वास बसायला लागतो आणि विश्वास हळूहळू वाढत जातो. मनाला धीर येतो, आपण योग्य निर्णय घेतला याची जाणीव होते आणि भीती गायब होते. नंबर 9, खऱ्या लोकांची किंमत कळते. जेव्हा एक नातं दूर जातं तेव्हा बाकीची नाती दिसायला लागतात. आपल्याला समजून घेणारे लोक आपल्या लक्षात येतात. जे शांतपणे ऐकून घेतात ते जवळचे वाटतात. खोट्या नात्यांची ओळख पटते आणि खऱ्या माणसांची किंमत वाढते. मंडळी, आयुष्य जगण्यासाठी आयुष्यात थोडी आणि खरी माणसं असली तरी बस होते. गर्दीपेक्षा शांतता आणि नात्याची गुणवत्ता खूप महत्वाची आहे आणि एकटेपणाची भीती कमी होते. नंबर 10, स्वतःची प्रगती सुरू होते. त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केल्यानंतर आपल्या आतून बदल घडत जातो आणि आपण आतून मजबूत बनत जातो. भावनिक दृष्ट्या थोडं शहाणं बनतो. प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही आणि स्वतःला ओळखायला लागतो. आपली मर्यादा आपल्याला कळते व आपल्या ताकदीची आपल्याला जाणीव होते. हा प्रवास आपल्यासाठी सोपा नसतो, पण आपण हळूहळू स्वतःसाठी उभं राहतो. जुन्या जखमा भरायला लागतात आणि आपण स्वतःला सावरायला लागतो. आतून समाधान भेटतं, आपण बदलतो आणि उंच भरारी घेण्याचा मार्ग भेटतो आणि हा बदल आपलं आयुष्य बदलून टाकतं. मंडळी, अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करणं सोपं नसतं. मन दुखतं, आठवणी समोर येतात, प्रश्न पडतात, लोक काय बोलतील असं वाटतं. पण हा निर्णय स्वतःसाठी असतो, स्वतःला जपण्यासाठी एक मार्ग असतो. न बोलणं म्हणजे चुकीचं नाही, सगळं सहन करणं म्हणजे प्रेम नाही. आदर नसलेलं नातं ओझं बनतं. आपलं मन ही महत्वाचं आहे. आपण चांगल्या वागणुकीचे पात्र आहोत हे स्वतःला सांगणं खूप महत्वाचं आहे. बोलणं बंद केलं म्हणून आपलं आयुष्य थांबत नाही, उलट ते नव्याने सुरू होतं. त्यांना अपराधीपणाची जाणीव करून द्या आणि खुश राहा.